या ठिकाणी ऋषिकेशचं जे आमच्याकडे सॅम्पल आहे तो 7वी 8वीत असताना ते त्याचं क्लासेस पूर्वीचं हस्ताक्षर आहे, क्लास लावण्याच्या पूर्वीचं, आणि उजव्या बाजूचं त्याचं क्लासेस नंतरचं हस्ताक्षर. या अक्षरावर हे जे त्याचं इंग्लिशचं अक्षर आहे याच्यात नॅशनल हँडरायटिंग कॉम्पिटिशन होते 2016-17 साली. फर्स्ट आला, त्याला 96 मार्क 100 होते. अतिशय अवघड कॉम्पिटिशन आहे. 7 ते 8 लाख विद्यार्थी बसतात, यातून तो प्रथम आला आणि आता तो अभिनय क्षेत्रात चांगलं कार्य करतो. इथून पुढे ऋषिकेश आपलं मत मांडतो. जसं वडिलांनी सांगितलं की सगळ्याकडे जाऊन क्लास लावले तेव्हा खरंच अक्षर खूप छान होतं. आणि मी ती तसं दररोज शाळेत की आज म्हणजे हे विचारायचे आज ह्या शब्दाची दररोज आम्हाला सर एक एक अक्षराची प्रॅक्टिस द्यायची. तर मला दररोज सरांना नवीन विचारते की हे माझं बरोबर आहे का. आणि 1.5 महिन्यातच ते पहिली कॉम्पिटिशन असते आणि त्याच्यामध्ये मला जिंकायचं होतं. ती जिद्द ठेवली होती मी आणि ती जिद्द ठेवून मग मी पहिल्यांदाच महाराष्ट्रात पहिला आलो नॅशनल लेवलला. तेव्हा खूप भारी वाटलं. आणि त्याच्यानंतर मग पुढे ऑलिम्पियाडची स्पर्धा आली, त्याच्यामध्ये मी पारितोषिक मिळवलं आणि अक्षराची आवड सर्वांवर निर्माण झाली. आणि स्वतःवर एक विश्वास आला की आपलं हस्ताक्षर सुधारलंय. आणि खरं म्हणतात ना की हस्ताक्षर सुधारलं ना की खरंच मनातून भारी वाटतं की काही जास्त करून अभ्यास करायला लागलो. म्हणजे पहिले नुसतं वाचायचं होतं, आता लिहून पाठ करायला लागलो. जास्त करून अभ्यासाची स्पीड वाढली, त्याच्यामुळे 10वीला जास्त मार्क पडतील. सराव पेपर जास्त सोडू लागलो. कारण की हस्ताक्षर चांगलं असल्यामुळे स्वतःच अक्षर मला सुद्धा बघू वाटलं आणि त्यामुळे माझा फार फरक झाला आणि मला चांगले मार्क्स मिळण्यासाठी मी हस्ताक्षराचा खूप मोठा फायदा झाला.